मित्रांनो, लाल कोळी नियंत्रण करणं सध्याच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्याचा टोमॅटो असेल, मिरची असेल, वांगी असेल किंवा शेतकरी मित्रांनो पपईसुद्धा असेल, यांसारख्या पिकामध्ये जसं जसं टेम्परेचर वाढतं तर त्या टायमाला लाल कोळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतं. पानं पूर्णपणे असे वाकडी तिकडी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पानावरती असे पिवळ्या रंगाचे स्पॅच पडलेले असतात. पानाच्या पाठीमागच्या बाजूने जर तुम्ही बारीक निरीक्षण केलं तर लाल कोळीचे जे काही जाळे आहेत तर ते लाल कोळीचे जाळे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून दोन जबरदस्त कीटकनाशकं मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून हा जो काही लाल कोळी आहे तर तो नियंत्रणात येईल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, लाल कोळी जर तुम्हाला नियंत्रित आणायचं असेल तर 2 ते 3 फवारणी आपल्याला कंटिन्यू 5-6 दिवसाच्या अंतराने जर केल्या तर निश्चितच 100% जो काही लाल कोळी आहे तर तो नियंत्रणात येऊ शकतो. ज्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं सुमिटोमो कंपनीचं एक पोर्शन या नावाचं एक कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये आलेलं पाहायला मिळतं आहे. जर तुमच्या तिकडे हे कीटकनाशक जर भेटलं तर 20 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही पोर्शन या कीटकनाशकाचा वापर करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, एंडोफिल कंपनीचं सुद्धा एक जबरदस्त कीटकनाशक आहे ज्याचं नाव आहे सिजमाइट. मित्रांनो, जर तुमच्या तिकडे सिजमाइट भेटलं तर 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही सिजमाइट या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करा आणि लाल कोळी जो आहे तर तो 100% नियंत्रित मिळवा. धन्यवाद.